250च्या वर मोदींना जागा मिळू द्यायच्या का नाही, हे चॅलेंज विरोधी पक्षांपुढे आहे. आणि 325च्या वर जायचं हे चॅलेंज भाजप पुढे आहे. ह्या पक्षातनं कोण आले, त्या पक्षातनं कोण आले, अशा मुद्द्यांची चर्चा होत राहिली तर लोकांच्या जेवणा खाण्याचे आणि नोकरीचे प्रश्न जे आहेत ते चर्चेला येणार नाहीत याची दक्षता घेता येते. 400 पार याचा सिग्निफिकन्स किंवा याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत कुणालाही मिळालं नाही एवढं बहुमत मिळवून आम्हाला हवं त्या पद्धतीने आम्ही देशाचा विकास घडवून आणू. पण लोकांना नेहमीच निर्णायक आणि पराभवाच्या छायेत नसलेला असा नेता आवडतो. ती जी इमेज आहे ती भाजप मोदींच्या माध्यमातून उभं करते. आता त्यांनी त्याच्या पुढचं पाऊल घातलेलं आहे ते म्हणजे हे हिंदुत्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. पंतप्रधानांना हव्या त्या पद्धतीने सभा घेता येतील अशा पद्धतीने इलेक्शनचं शेड्यूल तयार केलं जातं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. येथून पुढचे 50 दिवस भारतातल्या लोकसभा निवडणुकींचं विश्लेषण आपण करणार आहोत. वेगवेगळ्या मान्यवरांशी बोलणार आहोत कारण लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली. पहिल्या टप्प्यातले फॉर्मही भरले जात आहेत आणि येथून पुढचे काही दिवस हा ज्वर वाढत जाईल. अशा वेळेला नक्की काय घडतंय, ते कशासाठी घडतंय, कशामुळं घडतंय हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि यासाठीची पहिली मुलाखत अर्थातच आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर सरांची. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. आणि तो लोकसभा 24च्या निमित्तानं पहिल्यांदा बोलतोय म्हणून खूप काही गोष्टी घडतायत. याद्या जाहीर झाल्यात. आपण बोलतोय तोपर्यंत भाजपच्या काँग्रेसच्या प्रत्येकी 2 याद्या जाहीर झाल्यात. इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा येऊन गेला आणि चालू आहेत गोष्टी. त्याच्यात भांडणं चालू आहेत. कुणी अलायन्स जोडतंय, कुणी अलायन्स तोडतंय. आत्ता या क्षणी 2024च्या लोकसभा निवडणुकीचे मुद्दे काय आहेत असं वाटतं आघाडीवाईज, पक्षवाईज एकूणच देशात? मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचा तुम्ही विचार केलात म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजप प्रणित किंवा इंडिया आघाडी यापैकी कुणाचाही विचार केलात आणि जे तटस्थ आहेत त्यांचा केलात तरीसुद्धा एक मुद्दा सामायिक दिसतो आपल्याला आणि तो म्हणजे मोदी आणि त्यांची कामाची पद्धत आणि त्यांचं नेतृत्व हे या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी असणार की नाही हा खरा मुद्दा आहे. भाजपच्या दृष्टीने तो मुद्दा केंद्रस्थानी असणं फायद्याचं आहे. त्यांनी तो आणायचा प्रयत्न केलेला आहे, त्याला सुरुवात केलेली आहे. याच्या उलट जे भाजपचे विरोधक आहेत त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे की बाकीचे मुद्दे पुढे आले पाहिजेत आणि ते आले तर त्यांना ह्या निवडणुकीमध्ये उभं राहायला वाव मिळेल. ते किती येते हा येत्या 15-20 आणि त्याच्यानंतरच्या 3-4 आठवड्यांचा मुद्दा आहे. 2019ची ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळेचा आपण विचार केला तर खूप आधी मुद्दे तापले होते. म्हणजे चौकीदारी चोरी असा विरोधकांचा आरोप होता. पुलवामा 2 महिने आधी घडलेलं होतं. तिथून राष्ट्रवादाचा मुद्दा येत गेला. मग मोदींनी उत्तर दिलं मै भी चौकीदार. आणि एक दिसत होतं की आता ही इलेक्शन ह्या मुद्द्यांवरती पुढे जाईल. राफेलचा मुद्दा होता, तो चालला नाही. मग इकडनं वेगवेगळ्या कामांचा मुद्दा आला. असे यावेळी मुद्दे दिसत नाहीत, आहेत का नाही आहेत, काय आहे नक्की मला समजत नाही. एक त्याला सोपं उत्तर नेहमी जे दिलं जातं ते असं की मोदींचे विरोधक जे आहेत, विरोधी पक्षातले लोक जे आहेत त्यांना हे मुद्दे पुढे आणता येत नाही आहेत. मला असं वाटतं की हे उत्तर पळवाट म्हणून बरोबर आहे किंवा तुम्हाला जर झटकन स्मार्ट उत्तर देऊन लोकप्रिय व्हायचं असेल तर हे चांगलं आहे की विरोधकांचं सगळं चुकतं आणि बिचारे हरतायतच त्यामुळे त्यांचं सगळं चुकतं हे उघडच आहे असं म्हणता येतं. पण याच्यापूर्वीसुद्धा आपण अनेक वेळेला चर्चा करताना मी वाईटपणा घेऊन हे परत परत म्हटलेलं आहे, ते परत म्हणेन की हे मुद्दे काय येत नाही आहेत पुढे ह्याचं जर आपण परीक्षण करायचं ठरवलं तर त्या मुद्द्यांना पुरेसा उठाव देण्याचा प्रयत्न माध्यमांकडनं न होता उलट ते मुद्दे आतल्या पानांवर कसे टाकले जातील याच्याकडे कटाक्षाने प्रिंट मीडिया असेल नाही तर टेलिव्हिजन मीडिया असेल. टेलिव्हिजन मीडियावरती तर ते पूर्णपणे ब्लॅकआउट करतात त्यामुळे चर्चाच होत नाही. म्हणजे जे निवडणुकीमध्ये अन्यथासुद्धा मुद्दे यायला पाहिजेत, विरोधी पक्षांना पुढे आणण्यासाठी नाही, कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे यायला पाहिजेत तर साधारणपणे आपण असं म्हणतो की या देशामध्ये ज्याला रिडिस्ट्रीब्युटिव्ह किंवा तुमच्या संसाधनांचं वाटप कसं झालेलं आहे आणि त्यामुळे गरिबीचं काय झालं, कोविड नंतरच्या काळामध्ये ज्याला के शेप रिकव्हरी म्हणतात तशी झाली का आणि त्यामुळे काही लोकांचा फार त्यांना त्रास न होता विकास व्हायला सुरुवात झाली आणि दुसरा भाग के शेपमधला जो असतो त्याच्याप्रमाणे काही लोक गाळात गेले, असं झालं का ह्याची चर्चा वास्तविक व्हायला हवी. ती होत नाही आहे. त्याचा निवडणुकीशी संबंध नाही, ती अन्यथाही होत नाही आहे
आणि त्यामुळे आपल्याला दिसताना असं दिसतं की फार सोपं चित्र तयार होतं, मोदी विरुद्ध कोणी नाही. आणि हे 19पासून आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मग यात नवीन काय आहे. वास्तविक याच्या उलट 19 साली काही प्रमाणात का होईना भाजप हा डिफेन्सिव्हवर किंवा बचावावर गेला होता आणि त्याच्यानंतर अचानकपणे जानेवारी 19पासून भाजपची एकूण प्रगती व्हायला लागली प्रचारामध्ये. मग पुलवामा घडलं आणि राष्ट्रवादाची लाट आली. हे जे नाट्य होतं त्या तुलनेने आत्ताची निवडणूक ही सपक आणि शांतपणे होणार असं दिसतंय. त्याला जी अनेक कारणं आहेत त्याच्यात माझ्या मते पहिलं कारण हे आहे की महत्त्वाच्या कळीच्या मुद्द्यांवर चर्चा करायचा माध्यमांचा आळस किंवा त्यांचा नकार. तो मुद्दाम नकार आहे का आळस आहे मला माहिती नाही. हा माध्यमांचा या सगळ्यातला भाग जरी बाजूला ठेवला एक सेकंदभर फॉर द सेक ऑफ डिबेट, तर असं झालंय का की परसेप्शन आणि इलेक्शन जिंकणं हे एकमेकांपासून तुटलेत का? उदाहरणार्थ मध्य प्रदेश, छत्तीसगड ही जे 4 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि तिथल्या निकालानं खऱ्या अर्थानं भाजप एकदम म्हणजे फ्रंटफूटवर येऊन आता आम्ही खेळतो असं म्हणायला लागला. अशा ठिकाणचं परसेप्शन सगळीकडेच भाजप जिंकेल असं नव्हतं, मुद्दे होते, पण प्रत्यक्षात जिंकलं भाजप. असं म्हणतात की ते अरिथमॅटिकवर इतकं खेळतायत की परसेप्शन काही असलं तर मी अरिथमॅटिकवर जिंकू. हा जो दुजाभाव किंवा हा जो डिफरन्स तयार झालाय मुळात तो झालाय का? आणि तसं झाल्यामुळं मग हे असं काही होतंय का? हां, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याचं असं उत्तर देता येईल की परसेप्शन आणि परफॉर्मन्स यांचं एका अर्थाने डिलिंकिंग झालं. ह्या दोन गोष्टी वेगळ्या झाल्या की प्रत्यक्षात काय घडतं आहे ह्याच्यापेक्षा आमचं परसेप्शन काय आहे. मतदार म्हणून आम्हाला या पक्षाबद्दल, ह्या नेत्याबद्दल, त्यांच्या कार्यक्रमांबद्दल काय वाटतं, हा मुद्दा मध्यवर्ती आलेला आहे. आणि त्यात तुम्ही जो उल्लेख केला त्या विधानसभांच्या निवडणुका होत्या. आता थेट लोकसभेच्या निवडणुका म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा संधी मिळणार की नाही हा मुद्दा या निवडणुकीमध्ये असणार आहे. आणि जवळपास 3-1 आठवड्यापूर्वी किंवा 2 आठवड्यापूर्वी स्वतः मोदींचंच असं वक्तव्य होतं की उमेदवार कोण आहे याचा विचार करू नका, मोदींना तुम्ही मत देताय असं माना. हे जे स्थित्यंतर आहे किंवा हे जे परिवर्तन आहे की निवडणुकीतले प्रश्न, मग ते स्थानिक असोत की देशातले असोत, निवडणुकीतले नेते, उमेदवार या सगळ्याच्या वर जाऊन एक कोणीतरी ज्याच्याबद्दलचं हे सार्वमत आहे, हे भारतात पहिल्यांदा घडत नाही आहे. म्हणजे 71 साली इंदिरा गांधींनी एक्झॅक्टली हेच केलं होतं. 71-72च्या त्यांच्या लाटेच्या काळामध्ये त्यांचं आर्ग्युमेंट हे नसलं तरी स्ट्रॅटेजी हीच होती की उमेदवार कोणीही असो, इंदिरा गांधींच्या सभा व्हायच्या आणि इंदिरा गांधींना लोक मत द्यायचे. तशा प्रकारचं वातावरण आत्ता साधारणपणे निर्माण होतं आहे. आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे विधानसभांमध्ये तर ते झालंच, पण लोकसभेत ते जास्त होतं आहे. सर, याला असंही म्हणता येईल का की मोदी सरकारनं कॅटेगरिकली प्रत्येक आर्थिक वर्गाला काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे? उदाहरणार्थ तुम्ही निम्न मध्यम वर्गातले असाल, गरीब असाल तर फ्री घ्या, रेशन घ्या, पेट्रोल डिझेल आम्ही कमी करू, गॅस कमी करू, तुम्ही शांत राहा. मध्यम वर्ग असेल तर आम्ही तुम्हाला इन्फ्रा दाखवू. झपाट्यानं उद्घाटनं झाली गेल्या महिन्याभरात आणि ते दिसतं ना. तुम्ही जर का अटल सेतूवरनं गेलात तर कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाला भारी वाटतं की हा विकास झालेला आहे. आणि श्रीमंतांना कॉर्पोरेट टॅक्समधून मुक्ती, श्रीमंतांचं सरकार, हे तर सगळं म्हणलंच जातं. सो प्रत्येक इकॉनॉमिक क्लासला आम्ही काहीतरी देतोय आणि त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला मत द्या, अशी रचना मोदींनी करून टाकली. नाही, मला असं वाटतं ती रचना कोणतंही सरकार करण्याचा किंवा कोणताही पक्ष करण्याचा प्रयत्न करतोच सत्तेवर असताना. पण भाजप आत्ता आपल्याला काय म्हणूयात आघाडीवर असल्यासारखं दिसतं. त्याचं कारण मुख्यतः हे आहे की तुम्ही ज्याचा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून उल्लेख केलात किंवा मोठ्या स्वप्न, मोठ्या कल्पना आणि मोठ्या अपेक्षा ह्या निर्माण करायच्या की ज्यांच्या एकूण भव्य दिव्य उजेडामध्ये बारीक प्रश्न आणि तुमच्या वेगवेगळ्या समूहांच्या अपेक्षा या झाकळून जातात. असं काहीसं झालेलं आहे, ज्याचं वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन की हा एक नवीन प्रकारचा नवराष्ट्रवाद आहे की मला इथे बसून उद्या नोकरी माझी असेल का नाही याची भ्रांत असली, मी दिवसभर 2 व्हीलरवरती लोकांकडे डिलिव्हरी करत असलो तरी आपला देश मोठा होणार किंवा झाला, ह्या प्रकारच्या समजुतीतून, आणि म्हणून परसेप्शनचा मुद्दा त्याच्यात येतो, ह्या समजुतीतून लोकांना भाजपविषयी आणि मोदींच्या नेतृत्वाविषयी विश्वास आणि आकर्षण कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि त्याच्यामध्ये भाजप आणि त्यांची प्रचार यंत्रणा अत्यंत यशस्वी होती आहे. पण खरं तर भाजप जी प्रचार यंत्रणा वापरते
ही 2014ला नवीन होती, 2019ला त्याच्यात बऱ्यापैकी लोकांनी कोपअप केलं. आत्ता तर असं म्हणतात की प्लेइंग फील्ड आहे, म्हणजे काँग्रेसकडे तेच आहे, आपकडे ते आहे, टीएमसीकडे ते आणि भाजपकडे पण ते आहे. मग आता असं काय ॲडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे की ते हे अजूनही असं बनवू शकतात चित्र? नाही, त्याच्यात वेगळं जे आहे ते वातावरण निर्मिती करण्याचं कौशल्य, आणि हे जे कौशल्य आहे ते अखिल भारतीय पातळीवरती दुसऱ्या पक्षांना अजून निर्माण करता आलेलं नाही आहे. किंवा हे जे भाजपचं कौशल्य आहे ते पंक्चर करणं हेही अजून जमलेलं नाही. आणि ते पंक्चर करण्यासाठी केवळ नेता असून उपयोग नाही कोणी, किंवा त्या नेत्याकडे काहीतरी फार चतुर अशा प्रकारची व्यूहरचना असून उपयोगाचं नाही. एक कुठला तरी जनसमुदाय असा लागेल की ज्याच्यामध्ये जाऊन विरोधी पक्षांना त्याच्या असंतोषाच्या आधारावरती हे पंक्चर करता येईल. आणि ते काम विरोधी पक्षांनी आत्तापर्यंत केलं नाही. याचं कारण त्यांची स्वतःची द्विधा आहे. कारण संपूर्ण हा जो मगाशी मी म्हटलं तो नवराष्ट्रवादी विकासाचा डिस्कोर्स आहे, हे जे चर्चाविश्व आहे ते सगळं चर्चाविश्व एका अर्थाने मध्यमवर्ग केंद्रित असतं. आणि त्यामुळे मध्यमवर्गाला केंद्रित ठेवून आपण प्रचार करायचा का, ज्याला आपण ब्रॉडली समाजाचा लोअर हाफ म्हणू, खालचा निम्मा वर्ग म्हणू, त्याला टार्गेट करायचं, याच्याबद्दलची ही दुविधा आहे. त्याच्यामध्ये 3-4 वर्ष न्याय ही 19 सालची घोषणा काँग्रेसची जी होती ती त्यांना गेल्या 5 वर्षात पुढे नेण्यामध्ये अपयश आलं. आता परत त्याच्याबद्दल ते बोलत आहेत, पण ते सैद्धांतिक आहे. व्हेअरॅज गेल्या 5 वर्षात त्यांचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन याच्याबद्दल लोकांशी कधी बोलल्याचं तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याचं कारण मला वाटतं ही दुविधा आहे की नेमकं कुणाला टार्गेट केलं म्हणजे आपल्याला इलेक्टोरली निवडणुकीत त्याचा फायदा होईल, याच्याबद्दलची साशंकता आहे मनात. कारण दिसतं असं की मध्यमवर्गाचा इतका प्रभाव आहे सगळीकडे की आपण मध्यमवर्गातच घुसलं पाहिजे असं विरोधी पक्षांना वाटू शकतं. कनिष्ठ वर्ग ज्याला आपण म्हणूयात त्यांच्यामध्ये शिरायचं ठरवलं तर त्यांना आकर्षक वाटतील अशा योजनाही असायला पाहिजेत आणि तसे कार्यक्रम असायला पाहिजेत. नुसत्या योजना असून उपयोग नाही. आणि तिथे विरोधी पक्षांच्या मनामध्ये जी साशंकता आहे त्याच्यातनं त्यांना पुरेसं यश येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ही जी द्विधा आहे, ही द्विधा मग सगळ्या मुद्द्यात दिसते का? म्हणजे आता इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा आला आत्ता लेटेस्ट, पण त्याच्यावर जितके विचारवंत किंवा मीडियावाले बोलत आहेत किंवा काय सोशल मीडियावरची लोक बोलत आहेत तेवढं विरोधी पक्षही बोलत नाही आहेत. कारण पुन्हा त्या प्रत्येकानं कमी अधिक प्रमाणात कमी न स्वतः इलेक्टोरल बॉन्ड घेतलेत. हाच मुद्दा जातीनिहाय जनगणनेचा आला. राहुल गांधी त्या भारत जोडो न्याय यात्रा अशा नव्या नावाच्या यात्रेत ते बोलत होते, पण त्याचं रिप्लिका सगळेजण ते बोलतायत, तो प्रचार होतोय गल्लोगल्ली, असं पण दिसत नाहीये. काय वाटतं या दोन्ही? नाही, दोन ह्याच्यात वेगळे मुद्दे आहेत. एक, तुम्ही इलेक्टोरल बॉन्डचा उल्लेख केला म्हणून त्याच्याबद्दल आपण आधी बोलू की इलेक्टोरल बॉन्डचा मुद्दा जो आहे त्याच्यात खरा मुद्दा ज्याला आपण म्हणूयात नेक्सस, की तुम्ही आम्हाला देणग्या दिल्या, आम्ही तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीतरी आता देतो, हे दाखवणं फार दुरापास्त आहे. आणि ते दुरापास्त असल्यामुळे मला असं वाटतं विरोधी पक्ष आणि विशेषतः काँग्रेस आत्ता फार जोरात त्याच्याबद्दल बोलत नाही. कारण त्यांचा एकदा हात पोळलेला आहे. मागे चोर है ह्या घोषणेच्या वेळेला त्यांना असं वाटलं होतं की ही घोषणा स्मार्ट आहे, पण प्रत्यक्षात लोकांचा मोदींवरती त्यावेळेला असलेला विश्वास लक्षात घेता ती योजना फसली, ती घोषणा फसली. आणि म्हणून आत्ता काँग्रेसवाले त्याच्या बाबतीमध्ये दबून आहेत असं मला वाटतं. दुसरा मुद्दा त्याच्यातला कास्ट सेन्ससचा आणि इलेक्टोरल बॉन्ड दोन्हीला जोडणारा जो आहे तो असा की हे सगळं राहुल गांधी बोलत आहेत, पण त्याच्यातनं व्यक्तिकेंद्रित स्पर्धा होते. मग कुठे अडचण येते? तर अडचण इथे येते की तुमचे त्या शहरातले गावातले काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते कास्ट सेन्ससबद्दल बोलतात का? मला वाटत नाही ते बोलतात असं. इलेक्टोरल बॉन्ड हा तर किचकट विषय झाला, त्यामुळे ते आणखीन अवघड आहे. पण कास्ट सेन्सस आणि कास्ट सेन्सस केल्यामुळे ओबीसींचा काय फायदा होईल याची चर्चा ही फारशी काँग्रेसकडनं होताना दिसत नाही. त्यातनं पुन्हा अडचण अशी आहे की ओबीसींचा मुद्दा पॉलिटिकली राजकीयदृष्ट्या जर पाहिलं तर विंध्याच्या वरती या भागामध्ये जास्त पटकन लागू होतो. खाली हे जे स्थित्यंतर आहे सामाजिक ते पूर्वीच झालेलं आहे. आणि त्यामुळे इथे तो बोलताना जास्त सजगपणे त्याच्याबद्दल बोलायला लागेल की कोणते नेमके जाती समूह मागे आहेत की ज्यांना पुढे आणता येईल. महाराष्ट्रात आता तुम्ही उदाहरण जर घेतलं तर महाराष्ट्रात UP बिहारप्रमाणे ज्यांना आपण लोअर ओबीसी किंवा कनिष्ठ ओबीसी असं म्हणू शकू, असे समुदाय हे आरक्षण आणि एकूण प्रगतीपासून आणि नव्या व्यवसायांपासून कायम मागे राहिलेले आहेत.
त्यांना हे सांगायला लागेल की हे कास्ट सेन्ससबरोबर तुमच्या एकूण आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थितीमध्ये स्थित्यंतर करण्यासाठीची ही योजना आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की राहुल गांधींचा हा जो जॉब गॅरंटीचा मुद्दा आहे तो जास्त रेलेव्हंट आहे. तो एकमेकांना जोडणं हे काम कोणीच करत नाही आहे. ते जणू काही दोन वेगळे कार्यक्रम आहेत. कास्ट सेन्सस म्हणजे सोशल जस्टिस आणि अनएम्प्लॉयमेंट आणि इकॉनॉमीसाठी म्हणून जॉब गॅरंटी. असं मेकॅनिकली जर आपण पाहिलं मग ते आपण म्हणजे इतर बाहेरच्यांनी पाहणं किंवा काँग्रेसवाल्यांनी पाहणं कोणीही पाहिलं तरी त्यातनं गफलत अशी होते की मग प्रचारामध्ये तुमच्या एकवटून तुम्ही लोकांना काहीच सांगू शकत नाही. ती मर्यादा काँग्रेसच्या बाबतीत आहे असं मला वाटतं. तर दुसरा एक पॅटर्न 2019लाही दिसला आणि आत्ताही दिसतो. निवडणुकीच्या आधी प्रचंड वेगानं भाजप दुखावलेले, बाहेर फेकलेले सगळे मित्रपक्ष गोळा करतो. ज्या गतीनं आत्तासुद्धा भाजप करतंय, अगदी राज ठाकरेंना बरोबर घ्यायचा प्रत्येक राज्यात कुणाला तरी जोडते. आणि तसं त्याच वेळेला काँग्रेसच्या आसपासची लोक मात्र डिटॅच होत जातात. हे काय आहे? मला असं वाटतं की जेव्हा प्रबळ पक्ष पद्धती असते तेव्हा ही प्रक्रिया अगदी स्वाभाविक असते. पूर्वी काँग्रेस असताना तेच व्हायचं की काँग्रेसकडे सगळ्यांचा ओढा असायचा आणि विरोधी पक्षांकडे मुद्दे असू देत, नेते असू देत, वक्ते असू देत, त्यांच्याकडे जायला कोणी तयार व्हायचं नाही. आणि त्यामुळे हा एका अर्थाने पक्षीय स्पर्धा ज्या प्रकारची असते त्याचा अपरिहार्य परिणाम आहे. आणि विरोधी पक्षांना त्याच्यासाठी तयार राहावंच लागतं की तुमचे लोक त्यांच्या पक्षात दुसऱ्यांच्या पक्षात जाणार आणि एका अर्थाने ते भ्रष्ट असू देत किंवा नसू देत वातावरण असं निर्माण होणार की पहा सगळे या पक्षाबरोबर चाललेले आहेत. मोदी किंवा भाजप त्यांना का जवळ करतात हा खरा पेच आहे की त्यांना गरज नसताना ते का जवळ करतात. आणि मला असं वाटतं की त्याचंही कारण वातावरण निर्मिती हेच आहे. 400 पार हा मुद्दा आहेच, पण त्याच्यापेक्षाही मगाशी सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्हाला चर्चा ही अवघड मुद्द्यांवर येऊ द्यायची नसेल तर ह्या पक्षातनं कोण आले, त्या पक्षातनं कोण आले, कोण काँग्रेसमध्ये होते, कोणाचं घराणं कशाचं आहे, अशा मुद्द्यांची चर्चा होत राहिली तर लोकांच्या जेवणा खाण्याचे आणि नोकरीचे प्रश्न जे आहेत ते चर्चेला येणार नाहीत याची दक्षता घेता येते. त्यामुळे तोही फायदा आहे. तिसरा मुद्दा असतो संसाधनांचा की जे नेते जात आहेत किंवा जे उमेदवार जात आहेत त्यांच्याकडे व्यक्तिगत संसाधनं असतात, त्यांची नेटवर्क्स असतात आणि ती नेटवर्क्स ही तुम्ही टेक ओव्हर करू शकता. नंतर तो नेता बाजूला राहील. एखादा आसाममधल्या हेमंत विश्व शर्मांसारखा जास्त कडवट हिंदुत्ववादी बनेल, पण बाकीचे जरी बनले नाहीत तरी नेटवर्क्स तुमच्या ताब्यात येतात, रिसोर्सेस संसाधनं तुमच्या ताब्यात येतात. म्हणून हे लोक आपल्या पक्षामध्ये घ्यायला आणि आपण सर्वसमावेशक सर्वव्यापी पक्ष आहोत हे वातावरण निर्माण करायला भाजपला उपयोगाचं असतं. 400 पारचा तुम्ही उल्लेख केलात. ही जी 400 पारची घोषणा आहे ती गुगली पडली आहे का? कारण लोक त्या 400 पारलाच डिफेंड करतायत, लेख येतात, भाषणं होतात की कसे मोदी 400 पार करणार नाही. पण त्यात त्यांना हरवायचं आहे असं ना विरोधी पक्षांना वाटतंय किंवा ना इतर लोकांना वाटतंय की ज्यांचा हा प्रयत्न आहे. तर ही स्मार्ट मूव्ह आहे का की बेंचमार्कच 400वर न्यायचा? नैतिक समाधान असं मिळेल विरोधकांना की बघा 350वर अडवलं, पण हवे तर 272च होते. नाही, मला असं वाटत नाही की एवढ्या किरकोळ कारणासाठी 400 पारची चर्चा आहे. 400 पार याचा सिग्निफिकन्स किंवा याचा अर्थ असा आहे की आमचा पक्ष हा एक देशव्यापी आहे, 2 सगळ्या समुदायांमध्ये आमचं पुरेसं वर्चस्व आहे आणि 3 आत्तापर्यंत कुणालाही मिळालं नाही एवढं किंवा जेवढं मिळालं होतं मागे राजीव गांधींच्या काळात तेवढं बहुमत मिळवून आम्हाला हवं त्या पद्धतीने आम्ही देशाचा विकास घडवून आणू, हा संदेश त्याच्यामध्ये आहे. मला असं वाटतं की विरोधी पक्षांशी त्याचा संबंध नाही आहे. तर जेव्हा राज्यकर्ता पक्ष म्हणतो की आता आमचं ऑब्जेक्टिव्ह हे सत्तेवर येणं हे नाहीच आहे, 400 पार हे आहे, तेव्हा ते विधान आणि मोदींचं निवडणुका जाहीर होण्याच्या वेळचं प्रसिद्ध झालेलं विधान जे आहे की मी पुढच्या निवडणुकीचा विचार करत नाही आहे, मी 2029चा किंवा 2047चा विचार करतो आहे, ही विधानं जर तुम्ही पाहिलीत तर सामान्य मतदाराच्या मनावरती काय परिणाम होईल ते लक्षात घ्या. की या पक्षामध्ये इतका विश्वास आहे की आम्ही इथून पुढे राज्यकर्ते आहोत आणि आम्हाला जे निर्णय घ्यायचे ते घेणार आहोत. ज्याला आम्ही राज्यशास्त्रामध्ये बँडवॅगन इफेक्ट म्हणतो तो निर्माण होण्यासाठी याचा फार उपयोग होतो. कारण बहुसंख्य मतदार किंवा निदान एक मोठा वर्ग मतदारांचा असा असतो की ज्याला असं वाटतं
की जिंकणाऱ्या पार्टीला आपलं मत जावं. त्यामुळे जिकडे जिंकणार असतील तिकडे मत देण्याची आशा संदिग्ध किंवा जे संदिग्ध मतदार आहेत, ज्यांचा निर्णय झालेला नाही, अशा मतदारांमध्ये कल असतो, ते तिकडे जातात. ह्यालाच धरून थोडंसं हे सगळं कॅम्पेन मोदींनी 10 विरुद्ध 10 इतपत नेलंय. म्हणजे 2014 ते 24 विरुद्ध 4 ते 14 त्याला बेसमार्क केलंय. अगदी शेवटच्या क्षणी व्हॉट्सॲपवरून जवळपास प्रत्येकाला मोदींचं पत्र आलं आणि ते स्वतःच्या अचिव्हमेंट्सबद्दल ठामपणे, म्हणजे डंके की चोट पे असं म्हणतात की आम्ही हे केलं. तर हे जे प्रो इन्कम्बन्सीची मुद्दा तुम्ही जो आधी आपल्या वेगवेगळ्या मुलाखतीत मांडत आलेला आहे, हे काय आहे? स्वतःला असं थेट उभं करणं की बघा आता मी हे केलं आणि मला द्या, हा पॅटर्न आधी बघितलाय का? याचा अर्थ काय सांगतो? नाही, हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे, तुम्ही सांगताय तो, आणि तो मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे एका मर्यादेपर्यंत इंदिरा गांधींच्या राजकारणात तो अंश होता. पण मग मध्ये 77ची निवडणूक आली आणि त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्याची टेस्ट ज्याला आपण म्हणतो ती झालेली नाही आहे. पण लोकांना नेहमीच डिसायसिव्ह, निर्णायक आणि पराभवाच्या छायेत नसलेला असा नेता आवडतो. आणि ती जी इमेज आहे ती भाजप मोदींच्या माध्यमातून उभं करते की आम्ही हारण्याचा प्रश्नच येत नाही, प्रश्न आम्ही कितीनी जिंकणार हा आहे. हे जे वातावरण आहे त्यातनं देशातल्या मतदारांवरती केवढा परिणाम होऊ शकतो याचा अंदाज असल्यामुळे हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. ठाम नेतृत्व, निर्णायक प्रकारे काम करणं आणि त्यातून देश पुढे नेणं, हे जे सगळं काय म्हणूयात कथानक आहे, ते कथानक जे आहे त्याच्याशी या सगळ्या घोषणा, तुम्ही म्हणता ते व्हॉट्सॲपवरचे मेसेजेस, हे सगळे एका अर्थाने संबंधित आहेत. नरेंद्र मोदी हे सगळं करतात, तर मग ह्याला काउंटर करायचा जो प्रयत्न आहे विरोधकांचा, ह्यातली गॅप अशीच राहणार आहे का? ती भरली जाणार आहे का? ते असंच इथून पुढची मेकॅनिझमच अशी असणार आहे इलेक्शनची? नाही, ते ह्या इलेक्शन नंतर पुन्हा आपल्याला ठरवायला लागेल. समजा या इलेक्शनमध्ये असं गृहीत धरू आपण की भाजप म्हणतो त्याप्रमाणे भरघोस बहुमताने ते निवडून आले, मग ते 350 असोत किंवा किती असोत, तर मला असं वाटतं की ही जी गॅप तुम्ही सांगताय काँग्रेस, इतर विरोधी पक्ष आणि भाजप यांच्यामधली, ती दीर्घकाळ तशीच राहणार, हे अपरिहार्य आहे. म्हणजे मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या प्रबळ पक्ष पद्धतीच्या एकूण वाटचालीशी त्याचा संबंध आहे की प्रबळ पक्ष पद्धती ही किती काळ चालू शकते याच्याबद्दल काही आपल्याला खास निष्कर्ष आधी सांगता येणार नाहीत. भारतामध्ये 47 ते 67 या काळामध्ये ती राहिलेली आहे. मेक्सिकोमध्ये ती याहून जास्त काळ राहिल्याची उदाहरणं आहेत. आणि त्यामुळे प्रबळ पक्ष पद्धतीच्या चौकटीमध्ये हे जी एसिमेट्री आहे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामधली, ती दीर्घकाळ राहते. ती केव्हा मोडते तर ती त्या नेत्याच्या बद्दल शंका निर्माण होतात तेव्हा मोडते. ही एक शक्यता असते. दुसरी शक्यता म्हणजे कोणता तरी एक जनसमुदाय मतदारांमधला हा हलतो, ज्याला भाजपचे मतदार म्हणून आपण म्हणूयात, एक ब्रॉडली ज्याला हिंदू अमरेला असं जर म्हटलं भाजपचा मतदार कोण आहे, तर त्या हिंदू अमरेलामध्ये आज भाजप जेव्हा 40% मतं घेतो तेव्हा त्याचा अर्थ जवळपास निम्म्याहून जास्त हिंदूंची मतं तो मिळवतो आहे. त्याच्यामध्ये 2-5% जरी फरक पडला तर ती प्रबळ पक्ष पद्धती जी आहे तिला सुरुंग लागतो. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे विरोधी पक्षांना हे ठरवायला लागेल की कोणता तरी एक जनसमुदाय टार्गेट करून त्याला आपल्याकडे ओढणं हे त्यांना अनिवार्य आहे. आता हे कधी घडेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एका निवडणुकीनंतर घडेल का, आणखीन एक सायकल जावी लागेल का, हे जर-तरचे प्रश्न आहेत. तुम्ही हिंदू अमरेलाचा उल्लेख केलात म्हणून त्याच्याविषयी मला विचारावंसंच वाटतं. राम मंदिर झालं, लोकांना असं वाटलं की त्याच्या आसपास निवडणुका होतील. आता रामनवमीनंतर 2 इमिजिएट फेज आहेत, 23 एप्रिलची फेज आहे, कलम 370 झालं. तर या हिंदू अमरेलाचे जे काही नोशनल पॉईंट्स आहेत ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. बरोबरीनं मध्यम वर्गाला आवडतोय असा विकास देतोय, असे विकास प्लस हिंदुत्व असं कॉम्बिनेशन त्यांनी या त्यांच्या 40% मतांसाठी भाजपनं दिलंय का? थोडासा फक्त मी फरक करेन. ते हिंदुत्व प्लस विकास, तुम्ही विकास प्लस हिंदुत्व जे म्हणताय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्या कॅप्सूलमध्ये हिंदुत्वाचं एलिमेंट हे जास्त आहे आणि ते न दिसणारं पण आतमध्ये झिरपलेलं आहे. म्हणजे आता निवडणुकीत
बरेच लोक आत्ताही म्हणत आहेत की आता राम मंदिराचा मुद्दा जुना झाला, पण लोकांच्या मनात तो राहिलेला आहे आणि त्याचा लॅटेंट म्हणजे अदृश्य आणि विलंबित अशा प्रकारचा फायदा हा भाजपला आपोआप मिळणार आहे. आणि त्यामुळे आज जेव्हा कोणी म्हणतं की बघा ते कुठे हिंदुत्व काही बोलतायत, तेव्हा मला असं वाटतं की यात काही विशेष नाही, कारण आता त्यांना ते बोलायची गरज नाही आहे. त्यांचं आयडेंटिफिकेशन हे त्या कार्यक्रमाशी आता झालेलं आहे. आता त्यांनी त्याच्या पुढचं पाऊल घातलेलं आहे, ते म्हणजे हे हिंदुत्व आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत, त्या एकच आहेत. आणि म्हणून मी ज्याला नवराष्ट्रवाद म्हणालो तो हा आहे की जिथे हिंदूंचा गवगवा होतो, जिथे हिंदूंचा वरचष्मा राहतो आणि जिथे विकास होण्याच्या शक्यता तुम्हाला दिसतात, असं हे वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे. आणि त्यामुळे ती हिंदू अमरेला पक्की त्यांच्या डोक्यावरती छत्रासारखी खरोखरच आहे. कोणतीही लोकसभेची निवडणूक ही अभ्यासकांसाठी सामाजिक राजकीय अभ्यासकांसाठी महत्त्वाची असते. तर एक अभ्यासक म्हणून हे पार्टी पॉलिटिक्स, इलेक्ट्रल पॉलिटिक्स बाजूला ठेवू, कोणत्या मुद्द्यांवरती आत्ता भारतानं, महाराष्ट्रानं विचार करायला हवा, चर्चा करायला हवी आणि त्यातनं आपले पुढचा प्रशासक निवडायला हवा? नाही, खरं म्हणजे याचं उत्तर मला द्यायचं नाही आहे. याचं कारण असं की असा मला काही उपदेश वगैरे करायचा नाही की ह्या मुद्द्यांचा विचार करून मतदान करावं. तसं जर केलं तर आपण तुमच्या थिंक बँकच्या व्यासपीठाचा गैरवापर केला मी असं होईल. मला असं वाटतं की कोणतीही निवडणूक असली, मग ती आत्ताची असू दे, मागची असू दे किंवा पुढची असू दे, तिच्यामध्ये मुद्दे कुठले यायला पाहिजेत असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं आहे की जर देशाचा विकास व्हायचा असेल तर त्या विकासात कशाचा समावेश होतो याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि ती चर्चा भावनिक होऊन चालत नाही. ती चर्चा ही व्हॉट्सॲप फॉरवर्ड पुरती मर्यादित असून चालणार नाही किंवा एकमेकांची उणीधुणी काढण्याच्या स्मार्टपणापुरती मर्यादित असून चालणार नाही. पण दुर्दैवाने होतं असं की कुठल्याही देशात निवडणूक म्हटली की भावना आणि धोरणविषयक चर्चा यांची सरमिसळ होते. त्याला आपणही अपवाद नाही आहोत. आपल्या देशात तक्रार माझी एवढीच राहील की आपण धोरणांची चर्चा फार मर्यादित करतो आणि भावनांमध्ये जास्त वाहून जातो. ह्या दोन्हीचा समतोल कसा साधायचा हा कुठल्याही निवडणुकीमध्ये लोकांपुढे प्रश्न असतो. तो याही निवडणुकीमध्ये असणार आहे. मोदी 2047ची चर्चा करतात, त्यामुळे मला असं वाटतं की आपण पंतप्रधानांचा आदर्श ठेवून 2047चा कसा असायला पाहिजे भारत आणि आजचा भारत कसा आहे याची जर तुलना करायची झाली तर त्यातून मतदारांना निर्णय घेण्यासाठी बऱ्याच सुविधा उपलब्ध होतील, बरेच मार्ग, बरेच क्लूज मिळतील त्याच्यातनं. आणि त्यामुळे दूरचा पल्ला आणि आत्ताच्या अडचणी याचा एकत्र विचार होणं एवढंच मला असं वाटतं निवडणुकीमध्ये आत्ताच्या महत्त्वाचं आहे. हा एक्स्ट्रा प्रश्न जो माहिती आहे मला तुम्हाला आवडणार नाही तरी सुद्धा, अजून तुमचा सर्वे चालू आहे, येणार आहेत, ओपिनियन पोल्स येतील, आत्ताची तरी सुद्धा असा ट्रेंड काय आहे भारताचा? खरं सांगायचं तर मी म्हणेन की मला तो ट्रेंड माहिती नाही. याचं कारण असं की पुन्हा सुरुवातीला मी उल्लेख केला त्याप्रमाणे एक काळ कसा होता की तुम्ही 2-4 कार्यक्रम पाहून, 2-4 वर्तमानपत्र वाचून लोकमताचा काही अंदाज घेऊ शकायचात. आता आपली माध्यमं ही सचोटीने माहिती देण्याच्या बाबतीमध्ये इतकी गलथान झालेली आहेत की त्यामुळे असा अंदाजच येऊ शकत नाही की इथे काय होणार आहे. हे जे डिव्हिजन झालेलं आहे किंवा डिव्हिजन म्हणण्यापेक्षाही पोलरायझेशन ज्याला म्हणतात तसं ध्रुवीकरण झालेलं आहे, त्या ध्रुवीकरणामुळे हा अंदाज बांधणं फार अवघड आहे. आता तरीसुद्धा जर तुम्ही आग्रह धरला की या प्रश्नाचं उत्तर द्या, तर मी असं म्हणेन की सर्वसाधारणपणे स्वतःच्या पिचवर खेळणाऱ्या आणि मागच्या वेळेला जिंकलेल्या टीमला जसा एक ॲडव्हान्टेज असतो तशा प्रकारचा ॲडव्हान्टेज घेऊन भाजप या निवडणुकीमध्ये उतरत आहे. दुसरा त्यांच्याकडे असलेला ॲडव्हान्टेज म्हणजे सरकारी यंत्रणांचा हवा तसा वापर करण्याची तयारी. त्याच्यामध्ये इलेक्शनचं शेड्यूल हे त्याचं एक ढळढळीत उदाहरण आहे की पंतप्रधानांना हव्या त्या पद्धतीने सभा घेता येतील अशा पद्धतीने जेव्हा इलेक्शनचं शेड्यूल तयार केलं जातं त्यावेळेला तो ॲडव्हान्टेज हा डिसॲडव्हान्टेजमधनं मिळवलेला ॲडव्हान्टेज असतो किंवा गैरप्रकारांनी मिळवलेला ॲडव्हान्टेज असतो. त्यामुळे या दोन्ही कारणांमुळे नॅचरल ॲडव्हान्टेज आणि ओरबडून घेतलेला ॲडव्हान्टेज या दोन्हीमुळे आत्ताच्या घडीला तरी असं स्वाभाविक चित्र दिसतं की प्रश्न हा
मोदींची मतं म्हणजे भाजपची मतं आणि त्यांचे मतं म्हणजे जागांच्या भाषेत त्यांच्या जागा ह्या कमी होणार का वाढणार एवढ्यापुरता मर्यादित आहे. म्हणजे रेंजच्या भाषेमध्ये जर तुम्हाला बोलून हवं असलं, कारण शेवटी तुम्हाला आणि श्रोत्यांना जागांच्या हिशेबात बोलायला आवडतं, त्यामुळे 250च्या वर मोदींना जागा मिळू द्यायच्या का नाही, हे चॅलेंज विरोधी पक्षांपुढे आहे. आणि 325च्या वर जायचं हे चॅलेंज भाजपपुढे आहे. सर, तुमचे खूप खूप आभार. खूप शॉर्ट आणि क्रिस्प म्हणू आणि पिन पॉइंटेड अशी मुलाखत झाली. परत वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.